एक व्यक्ती होता. तो देवाची खूप भक्ती करायचा, पण तरी सुद्धा त्याच्या आयुष्यात अडचणी या येतच होत्या. कधी त्याची बॉस सोबत भांडण व्हायची, कधी त्याच्या घरात कुणीतरी आजारी पडायचं, कधी त्याचं कुणाशी भांडण व्हायचं. काही ना काही त्याच्यासोबत घडत असायचं. त्याला असं वाटायला लागलं होतं की माझ्या आयुष्यातल्या समस्या संपत का नाहीयेत. मी तर इतकं पूजापाठ करतो, भगवंताची आठवण करतो, भगवंताला रोज नमन करतो, तरी सुद्धा माझ्या आयुष्यातल्या समस्या जात का नाहीयेत. त्याच्या आजूबाजूचे लोक सुद्धा त्याला सांगायचे की अरे तू काळजी करू नकोस, तू तर देवाचा एवढा मोठा भक्त आहेस, एवढा पूजापाठ करतोस, तुझ्या आयुष्यातल्या समस्या लवकरच दूर होतील. पण त्याला मात्र हे पटत नव्हतं. त्याला भगवंतासोबत एक दुरावा जाणवायला लागला होता. एके दिवशी असंच त्याच्यासमोर पुन्हा एक अडचण आली. ऑफिसमध्ये त्याचं कुणाशी तरी भांडण झालं आणि त्याला नोकरीवरून काढून दिलं गेलं. तो घरी आला, त्याने भगवंताची पूजा केली. रात्री झोपण्याआधी तो म्हणाला की देवा, हे काय करतोय तू माझ्यासोबत? नाही, बस झालं, आज तुम्हाला यावंच लागेल आणि माझ्याशी बोलावंच लागेल. आज तुम्ही माझ्या स्वप्नात या. आणि खरोखर असंच घडलं. त्या दिवशी रात्री भगवंत त्याच्या स्वप्नात आले. जसंही त्याला भगवंताचं दर्शन झालं, तो लगेचच सुरू पडला. त्याने भगवंताला त्याच्या सगळ्या समस्या सांगायला सुरुवात केली. तो म्हणाला की असं का असतं, मी तर तुमचं किती पूजापाठ करतो तरी सुद्धा मला दुःख येतात. आणि या समाजात असे बरेच लोक आहेत जे बरेचसे वाईट कामं करतात, नको नको ते करतात, तरी सुद्धा ते खुश आहेत. मीच का दुःखी आहे? चांगल्याच लोकांबरोबर असं का होतं? माझ्याच सोबत असं का होतंय? भगवंत म्हणाले की अरे हे तर चक्र आहे जीवनाचं. हानी लाभ या गोष्टी तर होतच असतात, तू नको काळजी करूस. तो व्यक्ती म्हणाला की नाही, मला हे सगळं नाही ऐकायचंय. मला आत्ताच्या आत्ता समाधान हवंय, सोल्युशन हवंय, या गोष्टीवर उपाय हवाय. भक्ताची नादानशी गोष्ट ऐकून भगवंतांना वाटलं की ठीक आहे, याला समाधानच हवंय तर समाधान देऊया. तर जे स्वप्न त्या मनुष्याला पडलं होतं त्यात एक मोठं वडाचं झाड सुद्धा होतं. ते वडाचं झाड भगवंत त्या भक्ताला दाखवत म्हणाले की ते दिसतंय, तुला त्या वडाच्या झाडाजवळ जाऊन तुझ्या जितक्याही काही समस्या आहेत त्या लिहायच्या आहेत आणि एका पोटलीमध्ये बांधून ती पोटली तिथे ठेवून यायची आहे. आणि जसंही तू तुझ्या समस्यांची पोटली लिहून तिथे ठेवून येशील, तुझ्या सगळ्या समस्या दूर होऊन जातील. तो मनुष्य खूप खुश झाला. त्याला वाटलं की आता माझ्या सगळ्या समस्या दूर होणार आहेत. तो म्हणाला की मला असंच काहीतरी पाहिजे होतं. भगवंत म्हणाले की अरे थांब थांब, अजून जाऊ नकोस. तू त्या वडाच्या झाडाजवळ तुझी पोटली लिहून ठेवायला तर जाशील, पण तिथून तुला एक पोटली उचलून आणायची आहे. तिथे बऱ्याचशा अशा पोटल्या आहेत ज्यामध्ये दुसऱ्या मनुष्यांनी त्यांच्या समस्या लिहून ठेवल्या आहेत. तुला तुझी पोटली तिथे ठेवायची आहे आणि त्यातली दुसरी कोणतीही पोटली तुझ्यासाठी उचलून आणायची आहे. ही एक एक्सचेंज ऑफर आहे. तुझ्या समस्या तिथे जाऊन तू ठेवून यायच्या आणि दुसऱ्या कुणाच्या तरी समस्या तिथून घेऊन यायच्या. तो भक्त म्हणाला की ठीक आहे, माझ्याहून जास्त समस्या कुणाकडे असणार आहेत. तो गेला, तिथे त्याने त्याच्या समस्या लिहिल्या आणि ती पोटली तिथे ठेवून दिली आणि तो परत यायला लागला. येताना त्याला अचानक आठवलं की तिथून त्याला एक पोटली उचलून आणायची आहे आणि तो पुन्हा त्या वडाच्या झाडाजवळ गेला आणि त्याने ठरवलं की सगळ्यात लहान पोटली उचलतो, म्हणजे त्यात सगळ्यात कमी समस्या असतील. ती सगळ्यात लहान पोटली घेऊन येताना त्याला अचानक विचार आला की या पोटलीत काही मोठी समस्या तर नसेल ना? माझा मृत्यू वगैरे तर होणार नसेल ना? मला काही गंभीर आजार तर नसेल ना? नाही, ही पोटली घेत नाही, मी दुसरी पोटली उचलतो. त्याने दुसरी पोटली उचलली आणि तिथून निघायला लागला. तितक्यातच त्याला विचार आला की या पोटलीत माझ्या मुलांच्या भविष्याबाबतीत तर काही समस्या नसेल ना? त्यांचं भविष्य, त्यांचं करिअर तर खराब होणार नसेल ना? नाही, ही पोटली नको, मी दुसरी पोटली घेतो. त्याने तिसरी पोटली घेतली. त्याला पुन्हा विचार आला की माझे नातेसंबंध, माझे नातेवाईक, माझ्या सगळ्यात जवळच्या व्यक्ती माझ्यापासून दूर तर होणार नसतील ना? अशी समस्या तर यात नसेल ना? आणि मग त्याने तीही पोटली सोडून दिली. चौथी पोटली उचलताना त्याच्या मनात विचार आला की माझ्या जवळच्या व्यक्तीचा मृत्यू तर होणार नसेल ना? एवढी मोठी समस्या ही मला नकोय. आणि मग त्याला असं वाटायला लागलं की ही कोणती ऑफर आहे? मला नकोय कुणाच्या समस्या ज्या मला माहितीही नाहीये की माझ्यासोबत घडणार काय आहे. मला माझ्या समस्या पुन्हा परत हव्या आहेत. तो पुन्हा भगवंताकडे गेला आणि सांगितलं की मला कुणाच्याही समस्या नकोय, मला माझ्याच समस्या हव्या आहेत. मी माझ्या समस्यांना हँडल करायला शिकेल, माझ्या प्रॉब्लेम्सना सॉल्व्ह करायला शिकेल, मी माझ्या प्रॉब्लेम्ससोबत लढायला शिकेल. मला नकोय तुमची एक्सचेंज ऑफर. यावर भगवंत हसून म्हणाले की हीच तर गोष्ट मला तुला समजवायची होती की अडचणी या प्रत्येकाच्या आयुष्यात असतात. आपल्याला असं वाटतं की तो खुश आहे, त्याच्या आयुष्यात काहीही अडचणी नाही आहेत. असं काही नसतं. अडचणी ह्या प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात असतात.
पण जो त्या अडचणींना समजून घेतो, त्यांना सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतो, त्यांच्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो आणि जर बाहेर पडण्याचा प्रयत्न करून सुद्धा त्या सॉल्व्ह नाही झाल्या तरीही हार मानत नाही, तो सिच्युएशन्सना समजून घेतो आणि वाट बघतो, तोच व्यक्ती आयुष्यात खुश राहू शकतो, जो एक्सेप्ट करेल की अडचणी या सगळ्यांसोबत आहेत, माझ्यासोबतही आहेत आणि त्यांना समजून घेऊन त्यांना सोडवूनच मला माझं आयुष्य जगायचं आहे.